नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये मी प्रियंका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपलं युनिट क्रमांक 9 इतिहास या विषयाचं सुरू आहे, ज्यामध्ये आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत महात्मा गांधीजी, ज्यामध्ये चंपारण्य आणि खेडा याशिवाय अहमदनगर, असहकार आंदोलन या सगळ्यांविषयी डिटेलमध्ये डिस्कशन आजच्या सेशनमध्ये आपण करूया। जे स्टुडंट 2023 ची सेट एक्झाम टार्गेट करीत आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सेट एक्झाम जे आहे ते होणार आहे 26 मार्च 2023 ला। या एक्झाम मध्ये पास होण्याची गॅरंटी ग्लोबल ऑनलाईन तर्फे तुम्हाला देण्यात येणार। सोबतच महाराष्ट्र सेट हिस्ट्री या सब्जेक्टसाठी एक कंप्लीट क्रॅश कोर्स जे आहे ते लॉन्च झालेला आहे, ज्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल लाईव्ह लेक्चर्स असेल, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट सुद्धा मराठी लँग्वेज मधून आपल्याकडे अवेलेबल आहे। PYQ म्हणजेच मागील वर्षाची प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे। यासोबतच टेस्ट सिरीज, ज्यामध्ये 15 पेक्षा अधिक टेस्ट सिरीज हिस्ट्री या सब्जेक्टची प्रोव्हाइड करण्यात येईल। सरावासाठी MCQs असेल आणि वीकली इव्हॅल्युएशन टेस्ट आहे। इतक्या सगळ्या सुविधा तुम्हाला मात्र 7184 रुपयामध्ये मिळणार आणि यावर सुद्धा आपल्याला 20% डिस्काउंट असेल आणि पेपर 1 जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट असेल। हिस्ट्रीसाठी नवीन बॅच जे आहे ते स्टार्ट होत आहे 5 डिसेंबरला आणि या बॅचमध्ये आपलं नाव रजिस्टर करण्यासाठी आपले जे ऑफिशियल नंबर तुम्हाला स्क्रीनवर विजिबल आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा किंवा मग ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड झाल्यानंतर स्टोअर म्हणून ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट केल्यानंतर वर आपल्याला सर्च करायचा आहे हिस्ट्री, जेणेकरून महाराष्ट्र सेट इतिहासाचा कोर्स आपल्या समोर येईल आणि अशा प्रकारचं इंटरफेस दिसून येईल। सरळ इथूनही आपण कोर्स जे आहे ते बाय करू शकता किंवा मग आपले जे ऑफिशियल्स नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा। शुअर शॉर्ट गॅरंटेड असा आपला कोर्स आहे, यावर आपलं नाव रजिस्टर असणं खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे। यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो सेशन आहे त्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहे ते जाणून घेणं खूप जास्त आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल। सो आज आपण स्टार्ट करीत आहोत महात्मा गांधीजी। ओके, सोबतच लक्षात घ्या महात्मा गांधीजींचं भारतीय राजकारणात प्रवेश कशा प्रकारे झालेला आहे। या व्यतिरिक्त आपण बघूया की चंपारण्य सत्याग्रह, खेडा जे 1918 मध्ये झालेला आहे आणि खेडाच नाही तर या व्यतिरिक्त आपण अभ्यास करणार आहोत अहमदनगर मिल गिरणी सत्याग्रह 1918 मध्ये झालेला, रोलट ऍक्ट 1919, जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919, सोबतच खिलाफत आणि असहकार। इतके जे मुद्दे या स्लाइड मध्ये आपल्या सगळ्यांना विजिबल आहे, यांच्या सगळ्यांचा अभ्यास आपण क्रमाक्रमाने आजच्या सेशन मध्ये आपण करूया। सो सगळ्यात पहिले आपण बेसिक सुरू करूया महात्मा गांधीजींचा परिचय। महात्मा गांधीजी जे आहे त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये झालेला आहे, पोरबंदर गुजरात येथे। ओके, 2 ऑक्टोबरला जन्म झालेला आहे। वयाच्या 13व्या वर्षी म्हणजे 1882 मध्ये यांचं लग्न झालेलं कस्तुरबा गांधी सोबत। आणि लक्षात घ्या महात्मा गांधींना 4 पुत्र होते, ज्यामध्ये हरिलाल, रामदास, मनीलाल आणि देवदास। ओके, तर हा झाला त्यांचा बेसिक परिचय। या व्यतिरिक्त 1889 पासून 91 पर्यंतची जे टाइम पिरियड आहे 3 वर्षासाठी ते लंडन येथे गेले आणि तेथून बॅरिस्टरीचा अभ्यास केला। भारतात ते परत आल्यानंतर राजकोट आणि मुंबई या ठिकाणी त्यांनी वकिली सुरू केली आणि सोबतच लक्षात घ्या 1893 मध्ये ते दक्षिण आफ्रिकेला गेले होते। आता दक्षिण आफ्रिका जे आहे तेथे जाण्याचं कारण म्हणजे भारतीय मुसलमान दादा अब्दुल्ला होता, त्यांच्या मुकदम्यासाठी ते दक्षिण आफ्रिका गेले होते। तर महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेला कधी गेले तर 1893 मध्ये महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेला गेल्याचे आपल्याला दिसून येते। तर हे एक महत्त्वाचं फॅक्ट असेल। सोबतच दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांसोबत होणारे अमानुष शोषण जे आहे, इवन जेव्हा ते जात होते तेव्हा ट्रेन मध्ये जे आहे त्यांच्यासोबत सुद्धा असं घडलेलं की
पहिल्या क्रमांकाचं जे डब्बा असते ते ब्रिटिशांसाठी राखीव असायचं आणि त्यामधून त्यांना उतरवण्यात आला होता। तर त्यांनी प्रश्न केला की भारतीयांसाठी जर हा अवेलेबल नाही तर तुम्ही तिकीट का बरं आम्हाला देतात त्या बोगीची। ओके, अशा प्रकारचा अनुभव महात्मा गांधीजींना स्वतःला सुद्धा आलेला होता आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांसोबत वर्णभेद खूप जास्त प्रमाणात होत होता, त्यासाठी सुद्धा त्यांनी तिथे कार्य केले, ज्यामधून सर्वप्रथम त्यांनी 1894 मध्ये नेटॉल आहे, ओके, नेटॉल इंडियन काँग्रेसची त्यांनी स्थापना केली। कधी केली तर 1894 मध्ये नेटॉल इंडियन काँग्रेसची त्यांनी स्थापना केली। त्यानंतर टॉलस्टॉय फॉर्म्सची त्यांनी स्थापना केली 1906 मध्ये। ओके, पहिलं त्यांनी नेटॉल इंडियन काँग्रेसची स्थापना केली 1894 ला। देन त्यांनी 1906 मध्ये टॉलस्टॉय फॉर्मची त्यांनी स्थापना केलेली आहे। 1904 मध्ये त्यांनी टर्बन फिनिक्स आश्रमची स्थापना केली आणि 1912 मध्ये फिनिक्स ट्रस्ट मध्ये त्यांनी त्याला परिवर्तित केले। म्हणजे हा जो टर्बन फिनिक्स आश्रम आहे त्याला त्यांनी 1912 मध्ये फिनिक्स ट्रस्ट मध्ये त्यांनी परिवर्तित केल्याचं आपल्याला दिसून येते। आय होप इतक्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहे। जर इतक्या गोष्टी क्लिअर झालेल्या असेल तर आपण आता समोर वळूया, ठीक आहे। महात्मा गांधीजींचं बेसिक परिचय आपल्या सगळ्यांना असणं खूप गरजेचं आहे। आय नो की तुम्हा सगळ्यांना याविषयी कल्पना आहे, बट तरीही ओके। सोबतच बघा महात्मा गांधीजींचं भारत आगमन कधी झालेलं, कारण ते दक्षिण आफ्रिका गेलेले होते अब्दुल्ला यांच्या कार्यवाहीसाठी, मुकदम्यासाठी। सो महात्मा गांधीजींचं भारत आगमन 9 जानेवारी 1915 ला झालेला आणि त्यानंतर त्यांनी 1915 मध्ये सत्याश्रय आश्रमची स्थापना केली आणि हा जो सत्याश्रय आश्रम आहे तोच नंतर परिवर्तित झाला साबरमती आश्रम म्हणून। म्हणजे भारतामध्ये जेव्हा महात्मा गांधी आले 1915 ला आले, ओके, त्यानंतर त्यांनी साबरमती आश्रम जे आपण म्हणतो त्याचं पूर्वीचं नाव म्हणजे सत्याश्रय आश्रम होतं, ठीक आहे। तर अशा प्रकारे महात्मा गांधीजींचे कार्य आपल्याला दिसून येते आणि भारतामध्ये गांधीजींचे जे राजनैतिक गुरु आहे ते होते गोपाळ कृष्ण गोखले। यातून सुद्धा बहुधा प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येते। सो बेसिकली कसं आहे लक्षात घ्या, महात्मा गांधीजी जे आहे, ओके, महात्मा गांधीजींचं प्रारंभिक शिक्षा जी आहे ते राजकोटमध्ये झालेली आहे। 2 ऑक्टोबर त्यांचा जन्म आहे, आपल्या सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे। सोबतच लक्षात घ्या 1915 मध्ये ते भारतात आलेले होते, ठीक आहे। ते यापूर्वी जे होते 1893 मध्ये ते दक्षिण आफ्रिका गेलेले होते, म्हणजे अब्दुल्ला यांच्या मुकदमासाठी। सोबतच महात्मा गांधीजींचे आत्मकथाबद्दल जर तुम्हाला कधी विचारण्यात आला तर लक्षात घ्या आत्मकथा जी आहे माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ, सत्य के साथ मेरे प्रयोग, ठीक आहे। हिंदी मध्ये असं प्रोनाउन्सिएशन आहे, तर लक्षात घ्या माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ, ओके, सत्यासोबत माझे प्रयोग। अशा प्रकारचं त्यांचं जे आपल्याला आत्मकथा ऑटोबायोग्राफी दिसते ते खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, ओके। या व्यतिरिक्त त्यांचा जो महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे सत्य एवं अहिंसावर त्यांचा जास्त भर होता। सोबतच इंडिया ऑफ माय ड्रीम, ओके, इंडिया ऑफ माय ड्रीम हा सुद्धा महात्मा गांधी द्वारा लिखित पुस्तक असल्याचं आपल्याला दिसून येते। सोबतच अनासक्त योग, काय आहे अनासक्त योग, हा सुद्धा महात्मा गांधीजींचा ग्रंथ आहे आणि हिंद स्वराज्य 1919 मध्ये त्यांनी लिहिलेला आहे आणि हिंद स्वराज्य खूप महत्त्वपूर्ण त्यांची रचना आहे। आणि सप्त महाव्रत, तर बघा यावरून आपल्याला काय कळलेलं विद्यार्थी मित्रांनो, तर महात्मा गांधीजी आहे त्यांची आत्मकथेचं नाव काय आहे तर माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ, हे काय आहे त्यांची आत्मकथा आहे। आत्मकथा व्यतिरिक्त त्यांचा पहिला ग्रंथ म्हणजे इंडिया ऑफ माय ड्रीम्स, अनासक्त योग, हिंद स्वराज्य जे त्यांनी 1919 मध्ये लिहिलेली आहे आणि सप्त महाव्रत, हे सगळे त्यांचे रिटन बाय महात्मा गांधीद्वारे लिखित हे ग्रंथ आहे, ठीक आहे। या व्यतिरिक्त बघा महात्मा गांधीजी जे आहे त्यांचं सत्य आणि अहिंसावर खूप विश्वास होता, ओके।
सत्य आणि अहिंसाच्या सिद्धांताचे ते खूप मोठे समर्थक होते. ओके, आपण नेहमी सांगतो की एक गालावर मारलं तर दुसरं पुढं करा. ठीक आहे, अशा प्रकारच्या सिद्धांतावर विश्वास करणारे महात्मा गांधीजी होते. आणि या व्यतिरिक्त त्यांच्यावर कोणाकोणाचा प्रभाव असल्याचं जर कधी विचारलं तर लक्षात घ्या, जॉन रस्किन यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. कोणाचा? जॉन रस्किन, थोरो, ओके, टॉलस्टॉय. बघा, टॉलस्टॉय आश्रमाची सुद्धा त्यांनी स्थापना केलेली आहे 1906 मध्ये. ठीक आहे, सो टॉलस्टॉय जे आहे त्यांचे सुद्धा त्यांच्यावर प्रभाव आहे आणि जैन धर्माने ते प्रभावित होते. आणि यांचे राजनैतिक गुरु आहे गोपाळ कृष्ण गोखले. ओके, तर या सगळ्या गोष्टी आहे महत्त्वपूर्ण आपल्यासाठी अभ्यासासाठी. मोस्ट ऑफ द क्वेश्चन म्हणजे इथून येणार माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ कोणाचा ग्रंथ आहे? सत्यासोबत माझे प्रयोग जे आहे महात्मा गांधीजींचं आत्मचरित्र आहे. या व्यतिरिक्त इंडिया ऑफ माय ड्रीम्स, अनासक्त योग, हिंद स्वराज्य, सप्त महाव्रत इत्यादी ग्रंथाची रचना जी आहे महात्मा गांधीजींद्वारा केल्याची आपल्याला दिसून येते. आय होप हा टॉपिक जे आहे ते सगळं क्लिअर झालेलं आहे. सो आपण वळूया नेक्स्ट टॉपिककडे. ओके ओके, तर बघा काय झालेलं, आपण प्रवेश करत आहोत 1917च्या कालावधीमध्ये. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं की बरं पहा काय होतं की इतकंच नाही तर आणखीन थोड्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया जेणेकरून जे फॅक्ट्स आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या कळायला हवे. ठीक आहे, ओके. महात्मा गांधीजी जे आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये वकिली करणारे पहिले भारतीय होते. ठीक आहे, या व्यतिरिक्त लक्षात घ्या त्यांनी 1894 मध्ये नटाल इंडियन काँग्रेसची स्थापना आफ्रिकेमध्ये केलेली आहे. ठीक आहे, आफ्रिका येथे त्यांनी नटाल काँग्रेसची स्थापना केली आणि त्यांचं न्यूज पेपर होतं, त्यांचं नाव आहे इंडियन ओपिनियन म्हणून. काय न्यूज पेपर आहे? इंडियन ओपिनियन. ओके, हा काय आहे? त्यांचं वृत्तपत्र आहे. या व्यतिरिक्त 1904 मध्ये त्यांनी टर्बन, ठीक आहे, टर्बन येथे फिनिक्स आश्रमाची स्थापना केली. कोणता आश्रम आहे? फिनिक्स आश्रमाची स्थापना केली, जो गांधीजींद्वारा स्थापित पहिला आश्रम आहे. हा काय आहे? पहिला आश्रम आहे गांधीजींद्वारा स्थापित. याशिवाय 1906 मध्ये पहिला सत्याग्रहाचा प्रयोग सुद्धा त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये केलेला आहे आणि त्यासाठी त्यांना 1908 मध्ये जेलमध्ये सुद्धा जावे लागले. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा महात्मा गांधी जे आहे 1908 मध्ये जेलमध्ये जाणार. तर हा फॅक्ट आहे, याला आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सोबतच 1909 मध्ये बघा मी तुम्हाला एक ग्रंथाचं नाव सांगितलेला हिंद स्वराज्य, जे त्यांनी 1909 मध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा लंडन मधून ते साऊथ आफ्रिका जात होते. जाता जाता म्हणजे प्रवासामध्ये लिहिलेला हा ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे हिंद स्वराज्य. ओके, तर हिंद स्वराज्य कोणाची रचना आहे? तर महात्मा गांधीजींची. सोबतच 1910 मध्ये त्यांनी आपल्याला दिसून येते की टॉलस्टॉय आश्रमाची सुद्धा स्थापना केलेली आहे, कारण टॉलस्टॉय जे आहे त्यांच्या विचारांनी ते स्वतः प्रभावित होते. आता महात्मा गांधीजींचं जेव्हा आगमन झालेलं, ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं की 1915 मध्ये महात्मा गांधीजींचं जे आहे प्रवेश झालेला आहे. ओके, तर 1915ला जर त्यांचं भारत आगमन झालेलं तर या काळामध्ये काय महत्त्वपूर्ण घटना होती? तर लक्षात घ्या 1914 मध्ये पहिला महायुद्ध जे आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर सुरू झालेलं होतं आणि यानंतर त्यांचं 9 जानेवारी 1915ला भारतात आगमन झालं. आणि लक्षात घ्या पहिल्या विश्वयुद्धामध्ये इंग्रजांना यांनी काय केलं? समर्थन दिलं. का बरं? कारण त्यांना स्वराज्य हवं होतं, स्वशासन हवं होतं. तर त्यासाठी म्हणजे आफ्टर वॉर आम्हाला काय मिळेल? स्वराज्य मिळेल, अशा प्रकारचे भावनेने ते प्रेरित होते. म्हणून त्यांनी पहिल्या युद्धामध्ये त्यांचं काय केलेलं आहे? हेल्प केलेली आहे, किंवा म्हणू शकतो आपण की एक प्रकारे मदत, ठीक आहे, केल्याचं आपल्याला दिसून येते. तर हे सगळं झालेलं याच दरम्यान 1916 मध्ये बघा 15 मध्ये ते आले, त्यानंतर त्यापूर्वीची ही घटना आहे आणि त्यानंतरची घटना म्हणजे 1916 मध्ये भरलेलं लखनौ अधिवेशन, ज्याला लखनौ पॅक्ट, हे काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र आले होते. आणि लखनौ समझोतेमध्ये इथे जी हा लखनौ अधिवेशन भरलेला त्यामध्ये पंडित राजकुमार शुक्ल जे आहे, कोणाशी? पंडित राजकुमार शुक्ल जे आहे यांच्याशी महात्मा गांधीजींची भेट झाली आणि यांनीच काय केलं? चंपारण्य जे आहे यामध्ये जे
शेतकरी वर्ग आहे त्यावर कशा प्रकारे 3 काठी या पद्धत लादली जात होती त्याविषयी महात्मा गांधीजींना कल्पना आली आणि नंतर आपण बघतो की 1917 मध्ये चंपारण्य सत्याग्रह झालेला। तर 1917 मध्ये बघा चंपारण्य सत्याग्रह कुठे झालेला आहे, बिहार मधील चंपारण्य या ठिकाणी झालेला आहे। ओके, तर इथे काय व्हायचं, युरोपियन मडेवाले जे असायचे ते शेतकऱ्यांना जबरीने काय करायचे, नीड पिकवण्यासाठी भाग पाडत। ठीक आहे, म्हणजे जबरदस्ती नीडची शेती जे केली जात असे त्याला 3 काठिया पद्धत म्हणतात। आणि या अनुसार काय व्हायचं, जे शेतकऱ्याची जमीन आहे त्यामध्ये 3/20 जे भाग असायचं या भागावर नीड पिकवण्याची सक्ती केली जायची। तर यालाच आपण म्हणतो 3 काठिया पद्धत। आय होप 3 काठिया पद्धत काय आहे तुम्हा सगळ्यांना लक्षात आलेला आहे। ओके, समोर बघा काय होतं की 3 काठिया जी पद्धत आहे त्यानुसार काय होत असायचं, तर जे शेतकरी असायचे शेतकऱ्यांना जबरदस्तीने नीड पिकवण्यासाठी भाग पाडत, ते पण किती पर्सेंटेज लँड मध्ये, तर 3/2 शेतकऱ्यांची जी लँड असायची त्यातून 3/20 भागावर काय करायचं, नीड पिकवण्याची जबरदस्ती होती। यातूनच चंपारण्य येथे आंदोलनकारी होते रामकुमार शुक्ल, ज्यांची 1916 मध्ये लखनौ अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींची भेट झाल्याची आपल्याला दिसून येते। नंतरच महात्मा गांधीजी चंपारण्य येथे आले आणि प्रथम सत्याग्रहाचा प्रयोग जे आहे ते चंपारण्य येथे झालेला आहे। काय झालेला आहे, प्रथम सत्याग्रहाचा प्रयोग कुठे झालेला आहे, महात्मा गांधीजींद्वारे। तर लक्षात घ्या चंपारण्य या ठिकाणी प्रथम सत्याग्रहाचा प्रयोग झाल्याचा आपल्याला दिसूनच येते। आणि यामध्ये सहभागी जे व्यक्ती होते, ओके बघा, महात्मा गांधीजी होते, राजेंद्र प्रसाद, JB कृपलानी, महादेव देसाई, ब्रिज किशोर सिंह इत्यादी नेत्या चंपारण्य बिहार या ठिकाणी पोहोचले आणि 3 काठिया पद्धतीचा विरोध केल्याचे आपल्याला दिसून येते। तर अशा प्रकारे 1917 मध्ये चंपारण्याची घटना घडली आणि नंतर आपल्या लक्षात येते की 1918 मध्ये खेडा सत्याग्रह झाला। तर आता हा खेडा सत्याग्रह जे आहे गुजरात या ठिकाणी, चंपारण्य बिहार या ठिकाणी, तर खेड्यामध्ये काय झालेलं की गुजरातमध्ये दुष्काळ पडलेला आणि दुष्काळ पहा, जर दुष्काळ आहे तर त्यामुळे ऑब्विसली गोष्ट आहे दुष्काळामुळे खूप जास्त पिकांची पण हानी होतं। ठीक आहे, तर पिकांच्या नासाडी झाली होती, पण तरीही इंग्रज अधिकारी जे होते ते टॅक्स माफ करत नव्हते। म्हणजे शेतसारा जे आहे ते भरण्यासाठी ते त्यांना जबरदस्तीने काय करत होते, अत्याचार त्यांच्यावर करत होते। यातूनच महात्मा गांधीजींनी शेतसाऱ्याबद्दल आवाहन केले आणि याच काळामध्ये अंबिकाबाई गोखले जे आहे त्यांनी महात्मा गांधीजींचे चरित्र मराठीतून लिहून काढले। जर कधीही प्रश्न आला की मराठीतून महात्मा गांधीजींचे चरित्र कोणी लिहिले आहे, तर अंबिका गोखले यांनी महात्मा गांधीजींचं काय केलेलं आहे, चरित्र लिहिल्याचं आपल्याला दिसून येते। आय होप इतक्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहे। तर आपण समोर वळूया। बरं, तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत। ओके, तर आता अहमदनगर चंपारण्य 1917, खेडा 1918 आणि अहमदाबाद गिरणी सत्याग्रह 1918। तर काय झालेलं, अहमदाबाद गिरणी सत्याग्रह करण्याचं जे कारण होता, पहिला म्हणजे बघा इथे काय झालं होतं, जे मजदूर होते त्यांना म्हणण्यात आलं होतं की प्लेगमुळे काय होणार, यांचा बोनस जे आहे त्यामध्ये वाढ करण्यात येईल, पण त्यानंतर असं काही झालेलं आपल्याला दिसून येत नाही। ठीक आहे, आणि लक्षात घ्या महात्मा गांधीजींद्वारे पहिले उपोषण कुठे झाले, सत्याग्रह चंपारण्य असेल। आणि उपोषण जर आपल्याला पहा महात्मा गांधीजींद्वारा पहिले सत्याग्रह कोणते होते, तर आपण आन्सर करूया चंपारण्य। आणि महात्मा गांधीजींद्वारा पहिले उपोषण जर आपल्याला विचारलं तर आपण आन्सर करूया अहमदाबाद। क्लिअर आहे। तर यामध्ये काय झालं, मजदूरांना 50% बोनस वाढ देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आलेला होता, पण तेवढंही त्यांनी केले नाही, पण ऍटलीस्ट ठीक आहे 35% तरी बोनस वाढ व्हावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली। आणि लक्षात घ्या यामध्ये अनुसयाबेन यांनी महात्मा गांधीजी जे आहे त्यांचं काय केलेलं आहे,
सक्रिय त्यांचा सहभाग होता, त्यांनी त्यांची हेल्प केलेली आहे. यातूनच कामगारांचं बोनस वाढ जे आहे 35% झालेला आहे. आणि हा जो 35% आहे हाच आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण क्वेश्चन्स विचारले जाते अहमदाबाद गिरणी सत्याग्रहामध्ये मजदूरांचे बोनस वाढ जी आहे ते किती % करण्यात आली, आणि ऑप्शन मध्ये असते 25%, 35%, 50% आणि 75%. अशा प्रकारचं आपल्याला ऑप्शन्स दिसेल. त्यामधून 35% त्यांचं बोनस वाढ करण्यात आलेलं अशा प्रकारच्या ऑप्शनला आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. आय होप या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. तर आपण वळूया आता समोर. रोलट ऍक्ट काल सुद्धा आपण अभ्यासलेला आहे की 1919 मध्ये भारतामध्ये काय झालेलं होतं, खूप जास्त क्रांतिकारी गतिविधींचं भरमार जे आहे ते आपल्याला दिसून येते. आणि यासाठीच आपल्याला दिसून येईल की 17 डिसेंबर 1917 मध्ये इंग्लंड हायकोर्टचे जे न्यायाधीश होते सिडने रोलट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती म्हणजे देशद्रोहा समिती जी आहे त्यांचं गठन करण्यात आलं. आणि यातूनच 1918 मध्ये त्यांनी काय केलं, रिपोर्ट सादर केली. यातूनच मार्च 1919 मध्ये एक ऍक्ट आला. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, द अनफ्रिकल ऍक्ट रिव्हॉल्युशनरी क्राईम, म्हणजेच रॉलट ऍक्ट पास झाला. याला बिना कोणत्याही व्यक्तीला जर शंका असेल त्या व्यक्तीवर तर काय करायचं, सरळ त्याला जेलमध्ये टाकायचं. आणि जर तो व्यक्ती कैदेत असेल तर त्याविरुद्ध कोणतेही न्याय मागू शकत नाही. अशा प्रकारचा हा रोलट ऍक्ट कधी आलेला आहे तर 1919 मध्ये आलेला आहे. आणि या रोलट ऍक्टच्या विरोधामध्ये सर्वत्र असंतोष पसरलेला होता. आणि सगळ्यात जास्त असंतोष जे आहे ते जालियन म्हणजे आपण पंजाब क्षेत्रात होता. याच काळामध्ये आपल्याला दिसून येते की पंजाबचे जो 2 प्रसिद्ध नेते होते, सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल, या दोघांना काय झाली, कैद झाली. या विरोधामध्ये 13 एप्रिल 1919 मध्ये जालियनवाला येथे एक सभा बोलवण्यात आलेली होती. आणि या दिवशी वैशाखीच्या दिवशी जनरल डायर, बघा मायकल ओडेआयर जे आहे ते प्रमुख होते, बट त्यांनी पूर्ण शक्ती जी आहे ते जनरल डायरला दिलेली होती. या जनरल डायरने काय केलं, जालियनवाला येथे गोळीबार केला. यातूनच आपल्याला 150 सैनिकांसोबत त्यांनी गोळीबार सुरू केला. आणि यामध्ये खूप जास्त लोकांचा यामध्ये मृत्यू झाला. आणि या म्हणजे ही जी घटना आहे त्याला स्तब्ध होऊन रवींद्रनाथ टागोर यांनी आपली नाईटहूडची उपाधी त्यागली. तर नाईटहूडची उपाधी कोणत्या घटनेनंतर रवींद्रनाथ टागोर यांनी त्याग केलेला आहे तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ती घटना होती जालियनवाला बाग हत्याकांड, जे 1919 ची घटना आहे. आणि या विरोधामध्ये एक समिती सुद्धा गठन करण्यात आलेली होती. आणि या समितीमध्ये पहिली समिती हंटर समिती होती, ज्यामध्ये 8 सदस्य होते आणि 3 भारतीय होते. ठीक आहे, ज्यामध्ये चिमनालाल बजाज, सहजादा, सुलतान अहमद आणि जगत नारायण. ओके, हे 3 सदस्य होते. बट या रिपोर्टानुसार जनरल डायर जे आहे त्याला काय करणं, निर्दोष घोषित करण्यात आले. आणि काँग्रेसने सुद्धा एक समिती नेमलेली होती, ज्यामध्ये मोतीलाल नेहरू जी अध्यक्ष होते, मदन मोहन मालवीय जी अध्यक्ष होते. आणि या समितीमध्ये CR दास, मोतीलाल नेहरू, महात्मा गांधीजी यांचा सुद्धा सहभाग असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतरची प्रमुख घटना आहे खिलाफत आंदोलन 1919. तर बघा, खिलाफत आंदोलन जे आहे महत्वपूर्ण म्हणजे खिलाफत आंदोलन 1919. ठीक आहे, काय झालेलं होतं, फर्स्ट वर्ल्ड वॉर 1914 ला झाला आणि तो समाप्त होणार 1918 ला. आणि जेव्हा 1918 ला हा वर्ल्ड वॉर समाप्त होतो तेव्हा एक संधी होते. ठीक आहे, जे पराभूत राष्ट्र आहे त्यांसोबत सेव्हरलची संधी होते. तर या युद्धामध्ये काय झालेला होता, तुर्कीचा सुद्धा पराभव झालेला होता. यातूनच तुर्कीला डिवाइड करण्यात आला. आणि जे जिंकलेले राष्ट्र होते त्यांनी काय केला, तुर्कीचा एक भाग वाटून घेतला. यातूनच भारतीय जे आहे ते या विरोध करू लागले. आणि सोबतच त्यांनी हिस्सेच केले नाही तर जे तुर्किस्तानचा खलिफा आहे त्याचा सुद्धा अपमान केला. त्यामुळे भारतात जे मुस्लिम वर्ग आहे त्यांनी सुद्धा या विरोध
दर्शवला आणि यातूनच खिलाफत मुवमेंट जे आहे 1919 पासून 1924 पर्यंत चालणार. बट नंतर आपल्याला दिसून येते केमाल पाशा यांच्या नेतृत्वाखाली तिथे क्रांती घडून येते आणि हा जो मुद्दा आहे तो तेथेच संपतो. बट या घटनेमुळे काय होतं तर असहकार आंदोलन आणि खिलाफत मध्ये हिंदू मुस्लिम एक होताना आपल्याला दिसून येते. यानंतरची प्रमुख घटना म्हणजे 1920 मध्ये झालेली असहकार आंदोलन. तर बघा आतापर्यंत आपण ज्या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत त्याला एकदा आपण करूया बाइंड अप म्हणजे रिवाइज करूया. कशा प्रकारे तर मी सुरुवात केलेली महात्मा गांधीजींशी. ठीक आहे, त्यांचं जीवन परिचय आपण जाणून घेतलं की महात्मा गांधीजी जे आहे त्यांचा जन्म 2 ऑक्टोबरला झालेला आहे राजकोट गुजरात या ठिकाणी. सोबतच महात्मा गांधीजी जे आहे त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये 1893 मध्ये दक्षिण आफ्रिकेला गेले अब्दुल्ला यांच्या मुकदमेसाठी. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण बघतो की 1915 मध्ये त्यांचं काय होते भारतमध्ये आगमन होते. सोबतच महात्मा गांधीजींची आत्मकथा माय एक्सपिरियन्स विथ ट्रूथ. ओके, यासोबतच इंडिया ऑफ माय ड्रीम्स ही बुक लक्षात घ्या, इंडिया ऑफ माय ड्रीम्स. यासोबतच अनासक्त योग आहे. हिंद स्वराज्य जे ते प्रवास करण्यामध्ये कोणते ग्रंथ लिहिलं तर हिंद स्वराज्य हा ग्रंथ जे आहे ते प्रवास करता करता महात्मा गांधीजींनी 1909 मध्ये लिहिलेले आहे. सुनो विद्यार्थियो त्यांची रचना आहे. सप्तम महाव्रत हा सुद्धा त्यांचं महत्वपूर्ण रचना आहे. यासोबतच जॉन रस्किन आहे, थोरो आहे, टॉलस्टॉय आहे, जैन धर्म आणि गोपाल कृष्ण गोखले त्यांचे राजनैतिक गुरु असल्याचे आपल्याला दिसून येते. यासोबतच जेव्हा आपण दक्षिण आफ्रिकेमध्ये महात्मा गांधीजी होते त्यावेळी आपण बघितलं की त्यांच्यावर आपल्याला नटाल इंडियन काँग्रेसची स्थापना त्यांनी 1894 मध्ये केली. या व्यतिरिक्त इंडियन ओपिनियन हा त्यांचा न्यूज पेपर आहे. 1904 मध्ये टर्बन येथे फिनिक्स आश्रमाची स्थापना त्यांनी केली. जो पहिला आश्रम आहे तो फिनिक्स आश्रम आहे महात्मा गांधीजी द्वारा स्थापित. त्यानंतर 1906 मध्ये पहिल्यांदा त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये सत्याग्रहाचा प्रयोग केला आणि त्यानुसार त्यांना 1908 मध्ये पहिल्यांदा कैद सुद्धा झाली म्हणजे जेलमध्ये गेल्याचे आपल्याला दिसून येते. यासोबतच 1915 मध्ये आल्यानंतर 1916चा जो अधिवेशन आहे लखनौ येथे भरवण्यात आले आणि यामध्येच त्यांची भेट झाली राजकुमार शुक्ल यांच्यासोबत. आणि राजकुमार शुक्ल सोबत भेट झाल्यानंतर त्यांनी चंपारण्यबद्दल त्यांना सांगितलं की कशा प्रकारे चंपारण्य या ठिकाणी 3 काठिया पद्धत प्रचलित आहे. 3 काठिया पद्धत म्हणजे काय तर बिहारमधील चंपारण्य जे ठिकाण आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 3/20 भागामध्ये जबरदस्तीने नीड पिकवण्यासाठी भाग पाडत होते मडेवाले. या विरोधामध्ये चंपारण्य येथे काय झालेला आहे महात्मा गांधीजींद्वारा सत्याग्रह जो पहिला त्यांचा सत्याग्रहाचा प्रयोग आहे तो चंपारण्य या ठिकाणी झालेला आहे. ओके, आणि रवींद्रनाथ टागोर यांनी चंपारण्य सत्याग्रहाच्या दरम्यानच मोहनदास करमचंद गांधीजींना महात्मा ही उपाधी दिल्याची आपल्याला दिसून येते. तर हा झाला पहिला टॉपिक. देन आपण सेकंड टॉपिक कडे येऊया. ओके, त्यानंतर आपण हे स्क्रीन जे नेक्स्ट पॉइंट जे आहे ते आपण सुरू करू. त्यानंतर आपण बघितलं खेडा सत्याग्रह. तर खेडा सत्याग्रह 1918 ची घटना आहे आणि 1918 मध्ये गुजरात क्षेत्रात जो खेडा भाग आहे तिथे भीषण दुष्काळ पडलेला पण तरीही तिथून जबरदस्तीने जास्त टॅक्स जे आहे त्याची डिमांड होत होती. यातूनच सक्षम जे शेतकरी आहे त्यांनी कर द्यावे अशा प्रकारची एक घटना जी आहे 1918 मध्ये झाली. त्यानंतर आपण अहमदाबाद गिरणी सत्याग्रह बनतो ज्यामध्ये अनुसया बेन जी आहे त्यांनी हेल्प महात्मा गांधीजींना केली आणि यामधून गिरणी कामगार जे आहे त्यांचं बोनस जे आहे 35% वाढल्याचं आपल्याला दिसून येते. यानंतर रोलट ऍक्ट आलं का बरं कारण 1917 पासूनच्या काळामध्ये क्रांतिकारी गतिविधी खूप वाढत होत्या. त्यावर कंट्रोल करण्यासाठी सिडनी रोलट यांच्या अध्यक्षतेखाली एक रिपोर्ट आली जे 1919 मध्ये येणार आणि या रिपोर्टाच्या विरोधात सर्वत्र असंतोष असेल कारण यामध्ये
जर एखाद्या व्यक्तीला कैद झाली तर त्याविरुद्ध त्याला न्याय मागता येत नव्हते. कोणालाही कधीही कोणत्याही कारणाबिना अटक करण्याचं जे एक कानून आहे तो रोलट ऍक्ट अनुसार दिल्याचं आपल्याला दिसून येते. बघा, यासोबतच आपण बघितलं की रोलट ऍक्टच्या विरोधामध्ये 13 एप्रिलला जालियनवाला बाग मध्ये जे सभा होते हंसराज भरवतात. ओके, त्यांचे जे प्रमुख नेते असतात सैफुद्दीन किचलू आणि सत्यपाल, डॉक्टर सत्यपाल यांना कैद झाल्यामुळे हंसराज जे आहे जालियनवाला अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे सभा भरवते. त्या सभामध्ये जनरल डायर काय करतात, गोळीबार करतात. यातूनच 2 समिती नियुक्त करण्यात येते. पहिली समिती हंटर समिती असते जे 8 सदस्यांची आहे आणि दुसरी काँग्रेसतर्फे असते ज्यांचे अध्यक्ष मदन मोहन मालविया होते. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपण खिलाफतचा मुद्दा बघितलं की कशा प्रकारे तुर्की सोबत इंग्लंडने जे सेव्हरलची संधी केली त्यामुळे काय झालेले होतं, मुसलमान दुखी झालेले होते. यातूनच त्यांनी खिलाफत मुवमेंट जे आहे त्याला सुरुवात केली. आय होप हे सगळे टॉपिक जे आहे तुम्हा सगळ्यांना क्लिअर झालेले आहे. सो नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण डिस्कस करूया असहकार आंदोलन. आय होप सगळे पॉइंट्स क्लिअर आहे.